विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर फेसाळणाऱ्या लाटा, गगनाला गवसणी घालणारी नारळी पोपळीची झाडे, क्षितिजाला भिडणारी सह्याद्रीची रान, रात्री रंगणारी दशावतारी नाट्ये, निरनिराळ्या देवतांचा पालखी सोहळा, गणपतीत रात्र जागवणारी भजनी मंडळ, बैलांच्या झुंजी, क्रिकेटचे सामने, मध्येच हंबरडा फोडणारी गाय वासरे, डांबरी रस्त्यांना सोबत करणाऱ्या लाल पायवाटा, नागमोडी वळणांवर स्वतः भोवती गिरटी घेणारी एसटीची लाल गाडी, खळखळणारे ओढे, नद्यांमध्ये डोलतावे खाणाऱ्या छोट्या होड्या, मध्येच किंकाळत जाणारी कोकण रेल्वे आणि हो, मधाळ वाणी असलेले येथील लोक. हे वर्णन आहे तर कोकणातल्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित झालेला आहे. पण सिंधुदुर्गात अशी बरीचशी ठिकाणं आहेत ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पर्यटन दृष्ट्या ती ठिकाणं अजून पाहिजे तेवढी प्रगत झालेली दिसून येत नाहीत. अशाच कुडाळ तालुक्यातील कवठी या गावच्या पर्यटन ठिकाणची माहिती घेत तेथे स्थित असलेल्या साक्षात स्वयंभू श्रीदेवी सातेरी व महादेवाचा महिमा सांगणारी आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत छोटासा लेखाजोखा. कवठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कुडाळ तालुक्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर कर्ली नदीच्या किनाऱ्यावर बसलेलं 891 लोकसंख्या असलेलं छोटस सुंदर गाव. जाणकारांच्या माहितीनुसार या गावात सुरुवातीला कवठ या औषधी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात झाडं होती. कवठ या फळापासून निघणाऱ्या तेलाचा औषध म्हणून व्यापार केला जायचा आणि यावरूनच या गावाला कवठी हे नाव पडलं असावं. हा गाव मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ या 3 तालुक्यांच्या सीमेवर स्थित आहे. 3 बाजूस उंच डोंगरांनी कवेत घेतलेले हे छोटेसे खेडेगाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी काजू, आंबा, कोकम, सुपारी यांच्या बागायतीसाठी, भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. कोकण या दशावतार कलेसाठी प्रसिद्ध आहे. त्या कलेचा भाग असलेली चेंदवणकर गोरे आणि बाळकृष्ण गोरे या 2 दशावतार कंपन्यांची सुरुवात कवठी या गावापासून झाली. त्यामुळे कलेचा फार मोठा वारसा या गावाला लाभलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या गावातील पर्यटन ठिकाण म्हणजे येथील कवठी बंदर. इंग्रजांच्या काळात या बंदरावर मीठ आणि मंगळूर कौलांचा व्यापार केला जायचा. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी अधूनमधून केली जाते. पर्यटन दृष्ट्या अतिशय सुंदर देखावा असलेलं हे ठिकाण. एवढंच नव्हे तर सुमारे 5 किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातील चिपी विमानतळ देखील इथे आहे. गावात असलेलं कवठी बंदर, स्वतंत्र ग्रामपंचायत, सुस्थितीत असलेले रस्ते, शाळा आणि विलक्षण रेखीव असलेलं स्वयंभू श्रीदेवी सातेरी महादेवाचं मंदिर पर्यटन दृष्ट्या अतिशय सुंदर आहे. असं सुंदरसं गाव त्याचं कवठी हे नाव. असं सुंदरसं गाव त्याचं कवठी हे नाव. या गावात वास्तव्यास श्रीदेवी सातेरी महादेव. त्रिवार वंदन करता चरणी पडे अवघ्या या संसारी, माझ्या सातेरी माऊली आणि महादेवाची सावली. स्वयंभू श्रीदेवी सातेरी व महादेवाचा महिमा अगाध आहे. 12 राठीचे जागृत देवस्थान, नवसाला पावणारा, हाकेला धावणारा अशी श्रीदेवी सातेरी व महादेवाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. श्रीदेवी सातेरीचे व श्री महादेवाचे स्वरूप अत्यंत जाज्वल्य, सोहळे, सात्विक आणि सोज्वळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल भीतीयुक्त आदर आहे. श्रीदेवी सातेरी व महादेव सर्वांना सुख, सौख्य, समृद्धी प्रदान करून अभय देणार आहे. या देवाच्या सेवेने, श्रद्धायुक्त उपासनेने कित्येकांची दुःखे मिटली आहेत, इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहेत. त्यामुळे 12ही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहावयास मिळते.
सातेरी महादेवाचं देवस्थान हे पुरातन काळापासून चालत आलेलं देवस्थान आहे. श्री महादेव मंदिर हे लांबीने 101 फूट व 30 फूट रुंद आहे, तर स्वयंभू श्रीदेवी सातेरी मंदिर लांबीने 70 फूट व रुंदीने 30 फूट आहे. अतिशय सुंदर लाकडी, कौलारू, दगडी बांधकाम करून दोन्ही मंदिरांची रचना मुख्य गाभारा, चौखाम, सभागृह अशी करण्यात आली आहे. दोन्ही मंदिरांसमोर मंदिराची शोभा वाढवणारे दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे. इसवी सन 1991 ला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, तर इसवी सन 2000 ला पुनर्मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रीदेवी सातेरीचे पाषाण स्वयंभू आहे. हे अतिशय जागृत देवस्थान आहे. मुंबई, पुणे, शेजारील राज्यातील, जिल्ह्यातील, परजिल्ह्यातील लाखो भाविक या ठिकाणी आवर्जून दर्शनासाठी येतात. श्रीदेवी सातेरी महादेवादी 12 पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेवी सातेरी, श्रीदेव महादेव व श्रीदेव रवळनाथ या मुख्य देवस्थानासोबत इतर पंचायतन देवतांचा देखील समावेश होतो. श्रीदेवी सातेरी मंदिरामध्ये श्रीदेवी सातेरीच्या रुजीव पाषाणा शेजारी श्रीदेव बाराचा पूर्वस, श्रीदेव मायेचा पूर्वस, श्रीदेव ब्राह्मणवस, श्रीदेव घाडीवस या श्रीदेवी सातेरीच्या परिवार देवतांची छोटी पाषाणे आहेत. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले गावच्या श्रद्धास्थानापैकी श्रीदेव महादेव आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. बाहेर श्री गणपती, श्रीदेव जैन लिंग, नंदी, श्रीदेव मूळ ब्राह्मण, श्रीदेव गुरवस या परिवार देवतांची पाषाणे आहेत. श्रीदेवी सातेरी मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेव रवळनाथ मंदिर आहे. श्री रवळनाथ देवाच्या मुख्य पाषाणा शेजारी डाव्या बाजूस श्रीदेवी पावणाई व उजव्या बाजूस श्रीदेव सुतारवस या देवतांची पाषाणे आहेत. श्री महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर आहे. श्रीदेवी महालक्ष्मीच्या मुख्य पाषाणा शेजारी श्रीदेव जैन, श्रीदेव ब्राह्मण, पिंडी व देवीचा गण या देवतांची छोटी पाषाणे आहेत. श्रीदेवी सातेरी मंदिराच्या उजव्या बाजूला श्रीदेवी झरीमरीचे मंदिर आहे. श्रीदेव सिद्ध महापुरुष हे कवठी गावातील वाडी भागात वसलेले असून नाथपंथीय मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात पादुकांची पूजा केली जाते. या मंदिरात पूर्वीच्या सिद्ध महापुरुषांच्या 2 समाधी व पादुका आहेत. या मंदिरालगत बळीच्या देवचाराचे आदरस्थान आहे. कवठी गावात वाडी या ठिकाणी श्रीदेव क्षेत्रपाल मंदिर आहे. येथे दर 3 वर्षांनी समाराधना केली जाते. गावकरवाडी पेठे येथे श्रीदेव राणीवस मंदिर आहे. वर्षातून एकदा या ठिकाणी सातेरी देवीची पालखी भेट देते. तसेच गावकरवाडी येथे श्रीदेव कुळ मंदिर आहे. तसेच कर्ली नदीच्या काठी श्रीदेव महापुरुष मंदिर आहे. अन्नशांतवाडीत बकुळाच्या झाडाखाली श्रीदेव गिरोबाचे आद्यस्थान आहे. श्री महादेव मंदिराच्या डाव्या बाजूस महालक्ष्मी मंदिराच्या थेट समोर गोल आकाराचा दगड आहे. त्याला चेंडू असे संबोधले जाते. त्या ठिकाणी देवस्थान पूर्णत्वाचे प्रतीक करण्यात आले आहे. रहाटीतील कामे अडल्यास त्या ठिकाणी पान पातळी ठेवून गारहाणे केले जाते.
जरीमरी मंदिराच्या थेट मागे श्रीदेव नीतीचे स्थान असून ही देवता न्याय देवता म्हणून प्रचलित आहे. सातेरी मंदिरासमोर 12च्या चव्हाट्याचे स्थान आहे. महादेव मंदिराच्या मागे एक आमराई असून गर्द झाडीत महारगिरा दांडेकर आदरस्थान आहे. या सर्व देवतांचा पंचायतन देवस्थानात समावेश होतो. त्याचप्रमाणे या देवस्थानाकडे अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरे केले जातात. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. यावेळी श्री सातेरी महादेव मंदिरात नववर्ष फलवाचन केले जाते. आषाढ शुक्ल एकादशीला पुराण वाचन, श्रींची पालखी परिक्रमा मिरवणूक असते. श्रावण शुक्ल पौर्णिमेला देवांना पोवती वाहिली जाते. श्रावण कृष्ण सप्तमीला हरिनाम उत्सव, अष्टमी गोपाळकाला समाराधना केली जाते. अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ केला जातो. अश्विन शुक्ल दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरोत्सव साजरा केला जातो. यावेळी श्रींची पालखी मिरवणूक काढून सोने लुटले जाते. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला दिवाळी साजरी करत सर्व देवतांना दीप ओवाळले जातात. कार्तिक शुक्ल एकादशीला पुराण वाचन करून रात्री श्रींचा पालखी सोहळा साजरा केला जातो. कार्तिक शुक्ल द्वादशीला तुळशी विवाह केला जातो. कार्तिक शुक्ल पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, समाराधना, दीपोत्सव साजरा केला जातो. यावेळी पूर्ण मंदिर परिसर उजळून निघतो. कार्तिक कृष्ण सप्तमीला वार्षिक जत्रोत्सव व रात्री श्रींची पालखी सोहळा साजरा केला जातो. यावेळी देखील असंख्य भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणजेच 5 दिवसांचा होळी उत्सव साजरा केला जातो. माघ कृष्ण त्रयोदशीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. यावेळी महादेव मंदिरात धार्मिक विधी केल्या जातात. या सर्व उत्सवांसोबतच श्रीदेवी सातेरी मंदिरात देवीचा गोंधळ असतो. भजन कीर्तन, देवाचे नामस्मरण करीत आजवर पूर्वापार चालत आलेल्या परंपरा कवठी गावातील ग्रामस्थांनी, मानकऱ्यांनी जपल्या आहेत. या सगळ्या उत्सवांसोबत सगळ्यात मोठा भव्य दिव्य असा साजरा केला जातो तो म्हणजे श्रीदेवी सातेरी व महादेवाचा वर्धापन दिन. चैत्र कृष्ण प्रतिपदेला वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 7 एप्रिलला होणारा वाढदिवसाचा उत्सव नजरेत भरण्यासारखा असतो. पूर्ण 2 दिवस हा उत्सव असतो. या उत्सवाला देवतांना सजवलं जातं. सोन्या चांदीच्या दागिन्यांनी उत्सव मूर्तीला सजवलं जातं. देवीच्या स्वयंभू पाषाणाला साडी नेसवून सजवलं जातं. तर उपरणी फेटा घालून महादेवाच्या पिंडीला सजवलं जातं. यावेळी सजवलेल्या उत्सव मूर्त्यांना बघून मन भारावून जातं. मंदिर परिसर देखील विद्युत रोषणाई करून रांगोळ्या काढून सजवण्यात येतो. यावेळीचा हा उत्सव मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. 6 एप्रिलला सकाळी ब्राह्मणांकरवी धार्मिक विधी केले गेले. प्रायश्चित देवतांना प्रार्थना, पुण्यवचन, स्थलशुद्धी संकल्प, सत्यदत्त पूजा, लघु रुद्र आरती व तीर्थप्रसाद चिन्मणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी, श्री सुधाकर दळवी प्रस्तुत यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हरिभक्त पारायण कुमारी नेहा उपाध्ये गोवा हिचे कीर्तन, त्यानंतर श्री सातेरी प्रासादिक तरुण नाट्य कला क्रीडा मंडळ कवठी यांचा 2 अंकी धमाल विनोदी नाटक येवा गोपण अपराच असा सादर करण्यात आला. वर्धापन दिनाला शुक्रवार दिनांक 7 एप्रिल 2023 रोजी सकाळी मंगल वाद्यासह ब्राह्मणांकरवी धार्मिक विधी करण्यात आला. त्यामध्ये सत्य अंबपूजा, श्री सत्यनारायण महापूजा, लघु रुद्र, परिवार देवता,
अभिषेक करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून तीर्थप्रसाद देण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दोन्ही दिवस महादेवाला केळी नारळ ठेवणे, नवस फेडणे, नवस बोलणे हा कार्यक्रम सुरूच असतो. तसेच सातेरी मंदिरामध्ये ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे हा कार्यक्रम सुरूच असतो. दोन्ही दिवस असंख्य भाविक भक्तांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या. पूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उजळून निघाला. महाप्रसाद झाल्यावर दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदुर्ग यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर श्रींचा पालखी सोहळा साजरा करण्यात आला. आई माऊली ढोल पथक चिनवण यांचा आकर्षक ढोल पथक या पालखी सोहळ्यासाठी बोलवण्यात आलं होतं. त्यामुळे या पालखी सोहळ्याला अजूनच उत्साह आला. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीने पालखी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रात्री उशिरा अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ला यांचा विठ्ठल भक्तीवर आधारित नाट्यप्रयोग कुर्मादासाची वारी हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. अशा प्रकारे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आणि धार्मिक विधी करून भावपूर्ण वातावरणात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी पूर्ण गाव गजबजून जातो. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने, सजावटीने आणि रोषणाईने उजळून गेलेला असतो. नमस्कार, माझं नाव रामकृष्ण पांडुरंग फडके. आम्ही ग्राम पुरोहित. संपूर्ण गावाचं पौरोहित्य आम्ही करतो. अधिक देवस्थानचंही पौरोहित्य आमच्याच जवळ आहे. हे महापुरुषाचं स्थान आहे आणि या महापुरुषाच्या स्थानी जत्रोत्सव महादेव मंदिरात होतो. ती सप्तमी दिवशी श्रींची पालखी निघते आणि ती पालखी इथपर्यंत येते. ह्या देवाची महती आहे. इथपर्यंत महादेवाची आणि या देवाची भेट झाली, महापुरुषाची आणि महादेवांची भेट झाल्यानंतर इथून पालखी पुन्हाच्या देवळात जायला निघते. तेव्हा इथून जाताना पालखी खूप जड होते, वजन होतं पालखीला, अशी ह्या देवाची महती आहे. त्याचप्रमाणे गावात संपूर्ण कुठंही काहीही कोण भयभीत झाला, काय झालं किंवा आजारी झाला तर या महापुरुषाला आणून नारळ साखर ठेवला आणि त्याचा इथे चाळा आहे, त्या चाळ्याला कोंबा सोडला की त्याच्या पाठी असणारे अरिष्ट सगळं दूर होतं, अशी या महापुरुषाची आख्यायिका आहे. श्रीदेवी सातेरी व महादेवारी देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवाची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरलेली आहे. उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक कवठे रहिवासी या उत्सवाला न चुकता येतोच. पण या उत्सवाला परराज्यातून, राज्यातून, जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील लाखो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात उच्च स्वरात म्हणजे मोठ्या आवाजात बोललं जात नाही. कोणतीही सभा, मीटिंग इथे घेतली जात नाही. दर सोमवारी व मंगळवारी या मंदिरात भाविकांची गर्दी पाहावयास मिळते. खरोखरच 12/5 राठीच्या देवस्थानांची स्वयंशिस्तीची, स्वयंपूर्णतेची, सर्व घटकांना एका समान धाग्यात एकत्र ठेवणाऱ्या सार्वभौमत्वाची इतिहासाला नोंद घ्यावी लागेल. गावातील ग्रामस्थ मानकरी कमिटी एकत्र येत सर्व उत्सवांचे नियोजन या ठिकाणी करतात. समिती 1984 साली स्थापन होऊन आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत समितीचं कामकाज चालू आहे. कामकाज सुरळीतपणे चालू आहे. कुठच्याही प्रकारचे मतभेद नसताना सुद्धा देवस्थानचं काम सुरळीतपणे चालू आहे. आमची कमिटी 2017 मध्ये स्थापन होऊन आतापर्यंत सुरळीतपणे काम चालू आहे. कुठच्याही प्रकारचा भांडण तंटा नाही. जास्तीत जास्त भाविकाने मंदिराला भेट देऊन जास्तीत जास्त भाविक ह्या मंदिराकडे येण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा 2000 सालात ज्यावेळी पुनर्प्रतिष्ठापना झाली त्यावेळी आम्हीच सर्वजण होतो. आम्ही या मंदिराची पुनर्प्रतिष्ठापना केली आणि आत्ताचं 23वा वर्धापन दिन आम्ही दिमाखात साजरा करतो. येणारा जे पुढचे जे वर्धापन दिन आहे, येणारे जे रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन आहे त्या रौप्य वर्षात पण आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारची कामगिरी करून पूर्णपणे देवस्थान पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल. जास्तीत जास्त पर्यटक आणि जास्तीत जास्त आमचे जे भाविक कानाकोपऱ्यात आहेत ते जास्तीत जास्त भाविक इथपर्यंत पोहोचण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. कवठे ग्रामपंचायतीला सुद्धा अनेक योजना यशस्वीपणे राबवल्याने अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
नमस्कार, मी स्वाती रामचंद्र करलकर, कवठी ग्रामपंचायत सरपंच. आमचा गाव 891 लोकसंख्या असलेला छोटा गाव आहे. आंबा, कोकम, नारळ, काजू बागायतींसाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे. आज आमच्या गावाचं ग्रामदैवत श्री देवी सातेरी व महादेव देवाचा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांचे मी सहर्ष ग्रामपंचायतच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे. जिल्हा परिषदेची पाणी पुरवठ्याची योजना 8 किलोमीटर लांबीपर्यंत यशस्वीरित्या राबवल्याने जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला आहे. वैशिष्ट्य म्हणजे कवठी वाडीवाडा येथे असलेल्या झऱ्याचे पाणी कोणत्याही इंधनाचा, लाईटचा वापर न करता पूर्ण वाडीवाडा येथील ग्रामस्थांना वर्षाच्या 12ही महिने पाणी पुरवठा केला जातो. हे खरोखरच पाहण्यासारखे आहे. याचा अवलंब सर्व ग्रामपंचायतींनी केला तर पाणी पुरवठा करण्यासाठी लागणारा खर्च काही अंशी कमी होईल. याचा ग्रामपंचायत प्रशासनाला फायदाच होईल. तसेच अप्रतिम निसर्ग सौंदर्य, बारमाही वाहणारी कर्ली नदी, बागायतीचे भरगच्च शेतमळे, निसर्गमित्र पक्षीमित्रांसाठी आकर्षक सौंदर्य स्थळे, तसेच जोडीला नवरात्र, शिमगा, श्रावण सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण अशा अनेक धार्मिक सांस्कृतिक सण उत्सवात रंगलेले कवठी हे गाव प्रत्येकाने भेट द्यावे असेच आहे. त्यामुळे उत्सवाची परंपरा जपणाऱ्या या गावाला नक्की भेट द्या.